नमस्कार मित्रांनो, बघा मला अनेक भाऊ बहिणी कमेंट करते ती की जागरणाला गेलती त्यावेळेस तू तुझी आई दाखवली व्हिडिओमध्ये, मग ती कोण होती? तर ती माझी सावत्र आई होती. बघा तुम्हाला पडलेला पण प्रश्न बरोबर आहे. आई नाही म्हणती म्हणल्यावर मी आई हाय म्हणून तुम्हाला सांगितलं होतं त्याच्यामध्ये. बघा मी लहानपणी म्हणजे मी लय लहान होती त्यावेळेस माझ्या मम्मीचं म्हणजे ह्या जगातनं मला सोडून गेली. कसं आहे बघा, आमच्या मम्मीला मेंदूचा कॅन्सर होता, म्हणजे ब्रेन ट्यूमर झालता. मग मी त्यावेळेस लहान होती मग परत आमची मम्मी जग सोडून गेल्यावर मला मामाने घेऊन गेलं आणि माझा सांभाळ तिथं झाला. माझं जे शिक्षण आहे मग बाकी सगळं माझं तिथनंच झालं. लग्नसुद्धा मी तिथनंच करून इकडं नांदायला आली आहे. बघा म्हणजे आमचं वडील सांगायचं मी लहान होती त्यावेळेस मला मम्मीनं मला काय काय केलेलं काय सुद्धा आठवत नाही. बघा मी ज्यावेळेस तिला मला जर कळत होतं त्यावेळेस मी बघितलं तर ती खोटवरच होती. बघा मग ती आजारी अवस्थेतच होती. तिचं जे असणारी केस ही अशी लांबती सड होती बरं का. ती कट केली ती, कारण ती ऑपरेशनसाठी त्यांनी कट केली ती. का तर मेंदूचं ऑपरेशन आहे म्हणल्यावर ती कट करणारच की हो. मग ती अण्णानं मला परत सांगितलं. त्या टायमाला काय कळत नव्हतं मला, पण त्या टायमाला अण्णानं मला सांगितलं. बघा मी वडिलांनाच अण्णा म्हणती, मग अण्णानं मला सांगितलं. बघा आणि माझी आई पण ती पण आईच आहे, सावत्र जरी असली तरी माझी आईच आहे. पण तिथं मी त्यांच्या सहवासात नसल्यामुळं, तिथं कधी मी नसल्यामुळं मी तुम्हाला माझी आई नाही असं सांगितलं. बघा आणि खरोखरी जन्म देणारी आई असती. मी काय त्या आईला नाव उठवत नाही. सावत्र असली तरी तेव्हा भले सावत्र असू द्या, माझ्यापेक्षा एक लहान भाव आहे. त्याचं माझं पालन पोषण करण्यासाठी मग परत आमच्या वडिलांनी मग दुसरं लग्न केलं. बघा मग ह्याच्यावरून तुमची शंका दूर होईल. मला आई नाही हे खरं आहे बरं का मित्रांनो. नाहीतर म्हणताल तुम्ही आई नसताना ही खोटं बोलते की आई नाही. तसं काय नाही. बघा आईचं महत्त्व लय. बघा स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मला पण सगळं आहे हो, पण आई नाही. बघा लग्न झाल्यावर सासरी आल्यावर म्हणजे आईला लिकीनला कसं असतं, आई बरोबर बोलते त्यांच्या संग सगळं ही म्हणजे आता जे मनात दुःख आहे सुख आहे ते आईला सांगते ती हो फोन करून. मी कुणाला सांगायचं सांगा बरं ना. त्यात कसं आहे बघा, कविता ताईला पण आहे. त्यांची आई आल्यावर त्यांच्या संग बोलायला लागल्यावर मला पण वाटतं मला माझी आई असावी. ती पण कसं आहे बघा, म्हणजे जाताना म्हणजे त्यांच्या घरी जाताना त्यांच्या तोंडावरनं डोक्यावरनं हात फिरवते त्यावेळेस मला पण माझ्या आईची आठवण येते. मला पण वाटतं मला आई असती तर माझं पण तसंच झालं असतं. जाऊ द्या, नशिबाचा खेळ आहे. आईचं प्रेम मला मिळलं नाही, पण मला वडिलांचं प्रेम मिळलं. बघा माझ्या आईची कमी माझ्या वडिलांनी माझी पूर्ण केली. बघा म्हणून मी म्हणतानाच म्हणते माझं काय सर्वस्व असेल तर माझं वडील आणि माझं मामा आहे. बघा कारण मामानं मला सांभाळी म्हणजे बघा एखाद्या लिकीप्रमाणेच मला पण सांभाळ. बघा जी मला ज्या वस्तू नसतेल्या शिक्षण पण माझं केलं. 12वीपर्यंत मी शिकली. तिथनं पुढं पण माझं शिक्षण झालं असतं, पण काय अडचणी असते त्या लग्न केलं तरी पण मी सुखात आहे. बघा एक मुलगी आहे मला, ताई तुम्हाला तर माहीतच आहे. ती सगळं आता कसं व्यवस्थित आहे, पण आईची कमी आहे फक्त माझ्या जीवनात. आईला लय महत्त्व आहे. फक्त माझ्या नशिबातच ती नव्हतं काय असं मला वाटतंय. वाईट वाटतं व म्हणजे आईची माया निघून गेल्यावर काय आहे हो. बापाच्या सावलीखाली बघा आम्ही दोघं वाढलो या. मला माझ्या भावाला काय झालं तर माझ्या डोळ्यात म्हटलं की पाणी येतं, कारण लहान धाकटा आहे व लहान असलं ना आणि त्याला पण कोण व अण्णा बघते तर म्हणून सगळं आहे.
लय कसं आहे बघा, आम्ही दोघं कसं लहानपणापासून मोठं झालो, तरी वडिलांनी आम्हाला कशाची कमी पडू दिली नाही, काय नाही. कसं असेल तसं म्हणजे एखाद्या आईनं काय करावं ती सगळं केलं आहे बघा. त्या टायमाला नाही बघा, पण आता चालूला जरी मी नांदायला यायला लागली तरी त्यांच्या डोळ्यातनं आईसारखं रडते तो ढसा ढसा म्हणते पुरुषांनी रडू नये. पण मला माहीत आहे माझं वडील कसं रडते तर कसं नाही. लय अवघड आहे बघा. कसं असतं, आई खरंच आई पाहिजे. तुम्ही पण तुमच्या आईवर खूप प्रेम करत असाल बघा. जे आणि आईला वेळ काढून म्हणजे वेळात वेळ काढून तुम्ही त्यांना भेटत जावा, बोलत जावा. आणि मी सांगते म्हणून आईसाठी एक दिलचं इमेज पाठवा, म्हणजे चित्र पाठवा माझ्यासाठी कमेंटमध्ये. काय तुम्हाला ज्या आईवर लय प्रेम करते ती त्यांनी तेवढं पाठवा.